धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या गेटवरच निवेदन चिटकवलं। मात्र आता मराठा कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्याचं कळतंय। दोन दृश्य मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी होतीये। मराठा क्रांती ठोक मोर्चानं या मागणीचं निवेदन हे गेटवरच चिटकवल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळते। सर्व पक्षीयांनी खरं तर या मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढा अशी मागणी केलेली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून सर्व पक्षीय करतायत, मात्र त्यावर कोणताही ठोस उपाय येत नाही आणि त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं लिहिलेलं आहे या निवेदनामध्ये? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख प्रकरणासाठी निवेदन देण्यासाठी एक शिष्टमंडळ या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृह येथे आलं होतं आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही, म्हणून त्यांनी थेट या ठिकाणी जो प्रवेशद्वार आहे जिथून बाहेर पडतो त्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी ते निवेदन चिटकवलं होतं। मात्र आत्ताच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलवलं। आपण पाहू शकतो सगळे जे आहेत त्या आतमध्ये आता शिष्टमंडळ जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज धनंजय देशमुख यांनी सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढून त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भातली सखोल चौकशी ही योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप सुद्धा यांच्या या मागणी पत्रामध्ये आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा तात्काळ लवकरात लवकर राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली। या ठिकाणी जे रमेश केरे पाटील आहेत त्यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक त्यांनी या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहाच्या गेटवर ते निवेदन चिटकवलं होतं। मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, त्यामुळे मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेटीसाठी बोलवलेलं आहे आणि शिष्टमंडळ आज जातानाची थेट दृश्य आपण पाहू शकतो। आता त्यांची या सगळ्या संदर्भातली भेट होईल। या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं या चर्चेनंतर त्यांना काय आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहिलं की संतोष देशमुख प्रकरणात प्रत्येक सर्वपक्षीय मागणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर कराड यांना जी शिक्षा आहे ती कठोर शिक्षा व्हावी आणि या सगळ्यामध्ये आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि कराड यांना आणि या संपूर्ण घटनेमध्ये या प्रकरणामध्ये जेही मुख्य आरोपी आहेत किंवा दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चासाठी आता हे जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं आहे, काय आश्वासन देतात मुख्यमंत्री आणि त्यानंतर या मोर्चाची भूमिका काय आहे ते सुद्धा कळेल। ताजी माहिती घेत राहू। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।